आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आधी केली पत्नीची गळा दाबून हत्या, नंतर भासवले आत्महत्या. टिटवाळा पोलिसांनी पतीला ठोकल्या बेड्या. लग्न होऊन 3 वर्ष झाली, मात्र पती पत्नीला वेळ देत नसल्याचा आरोप करत दोन्ही पती पत्नींमध्ये वाद सुरू झाले. इतकंच नाही तर सासू सासरे यांनी देखील तिला त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर वाद विकोपाला गेले. पतीने पत्नीची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं भासवलं. पोलिसांनी त्याचा प्रयत्न उधळून लावलाय. दीपा मोहिपे या महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा पती महेश मोहिपे याला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकले. दोघांचा 2021 मध्ये प्रेम जुळलं. त्यानंतर त्यांनी विधिवत लग्न केलं. लग्नानंतर वाद सुरू झाला. पती तिला वेळ नाही या कारणावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. पतीकडून वेळ दिला जात नसल्यानं तिने ही बाब तिच्या सासू सासऱ्यांना सांगितली, मात्र त्यांच्याकडूनही तिला टोमणे मारले होते. तिचा शारीरिक छळ केला जात होता. दीपा हिचा पती महेश मोहिपे यांनी तिची गळा दाबून हत्या केली. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे भासवलं. मृत महिलेच्या आईने या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिची मुलगी दीपा हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा ठाम संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपास केला. तिचा पती महेश मोहिपे याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. माझ्या बहिणीचं नाव दीपा रमेश सुरेशी, म्हणजे माहेरचं. त्याच्यानंतर लग्नानंतर तिचं नाव बदललं होतं. माही महेश मोपे असं नाव होतं तिचं. काय झालं होतं नेमकं तिच्यासोबत? नेमकं म्हणजे तिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि कसं आहे, त्यांच्या दोघांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं. पण तिच्या सासूला तिचं लग्न मान्य नव्हतं. त्याच्यामुळे लग्न झाल्यापासून लग्नामध्ये सुद्धा तिने खूप म्हणजे तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे ह्या गोष्टी लग्नापासून सुरुवात केलेली. तर आत्तापर्यंत ती घालून पाडून बोलणे, नवऱ्याला भरवणे, नवऱ्याकडून मारहाण करणे ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तिच्या चालू होत्या. आज नेमकं तुम्हाला ही बातमी कधी माहिती पडली आणि काय? आज सकाळी 8:30च्या दरम्यान तिच्या नवऱ्याचा मला फोन आला, महेशचा फोन आला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर की दीपाने फास घेतला असं त्याने शब्दात आम्हाला सांगितलं. तर आम्ही त्याला म्हटलो की तू पटकन त्याला हॉस्पिटलला घेऊन चल, आम्ही येतोय म्हणून. तर तो बोलला की ठीक आहे, आम्ही सेंचुरीला घेऊन जातोय तिला. तर आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही पोचा पटकन तिला घेऊन, आम्ही येतोय मागून. तर आम्ही गेलो सेंचुरीपर्यंत. आम्ही ट्रेनमधून शाडला उतरलो. शाडवर आलो नाही तर आम्हाला फोन आला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा की तिला घरी घेऊन जात आहेत. तेव्हाच आम्हाला समजलं घरी घेऊन जात आहे म्हणजे हिचा जीव राहिला नाही असं आम्हाला तेव्हाच वाटलं. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी तिथे गेलो. आम्ही तिच्या सासरच्या घरी गेलो. आता पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलं? पोलिसांचं म्हणणं काय? सहकार्य म्हणजे आता आम्हाला तर वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष घटना आम्हाला माहिती नाही, तर आम्हाला सुरुवातीपासून तिचे सासू सासरे तिच्या मागे जाच करायचे, तिचा नवऱ्याचा तिला मारहाण करायचा. त्याच्यामुळे आम्ही तर सध्या आम्ही त्यांचं तिघांवर आमचा संशय आहे की त्यांनी तिघांनीच आमच्या बहिणीचं काहीतरी केलं असेल. 3 साल पहले उनकी शादी हुई गई, तो उनके 2 लड़के थे। एक की जी वो बड़े लड़की की जी शादी थी वो अरेंज मैरिज थी, लेकिन वो छोटा लड़का था उसका प्रेम विवाह था। लेकिन उसने हमको लड़की ने बताया कि मेरी शादी इधर उधर कुछ मत करो, इसके साथ मेरा प्रेम है। तो हम 10-12 आदमी उधर गए। कब हुई थी? अभी आपको कभी मालूम पड़ा कि ये वारदात हुई है? ये ना जब शादी हुई तो शादी के 10-15 दिन पहले। अच्छा, अभी जो ये वारदात हुई है, हाँ, जो दीपावली के गुजर गई है, इसका कारण क्या है? आपको क्या मालूम? कौन सा इसका ना? हाँ हाँ। इसका कारण ये था कि लड़की को लड़का पसंद था, लड़की को ही लड़का, दोनों को पसंद थे। तो उन्हें हमें बताया कि बाबा चलो हमारे यहाँ पसंद है, ठीक है। हमने भी बताया तो हम हमारे जो सगे वाले थे उनको लेकर उसके घर गए और घर जाने के बाद बताया तो बोले ठीक है चलो। लेकिन तो शादी दोनों के मर्जी से हुई? हाँ, मर्जी से हुई नहीं, और जो पूरा परिवार है ना, हाँ दोनों को परिवार के मर्जी से। फिर क्या हुआ? लड़की ने कभी आपके पास कभी तकरार की थी, कंप्लेंट की थी कि भाई मुझे ये? नहीं, लड़की ने तकरार नहीं की, लेकिन उनकी जो सास थी ना, वो सास उनका बार बार छल करती थी। वो घर में बताए क्यों नहीं थी कि मेरी शादी हो गई अभी, तो मम्मी को बहन को क्यों टेंशन दे दो, इसलिए वो बताती नहीं थी। हमारे यहाँ ऐसा कहता है कि लड़की जिधर जिधर दी गई शादी हुई उधर मर गया, ऐसा है ना, इसलिए वो कुछ बोलती नहीं थी। एका इस्माने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून. त्यांचे घरगुती वादविवाद होते, तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे.
घटना आजच घडलेली आहे. आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. त्याचे सासू सासऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. सध्या पोस्टमार्टम आणि इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत. सध्या FIR 302 प्रमाणे लॉन्च केलेली आहे. 302 आणि सासू सासऱ्यांवरती पण नाही. सासू सासऱ्या 498 प्रमाणे FIR मध्ये त्यांनी हे केलेले आहे. त्या संदर्भात आम्ही ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.